आज तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील। कितीही मोठी समस्या असू द्या, सद्गुरू राया तुमच्या नावातच समाधान आहे। ह्या जगात कोठेच सुख मिळणार नाही, ते सुख तुमच्या चरणी आहे स्वामी राया। देव आवडण्यासाठी पुण्य असावं लागतं आणि ते कळण्यासाठी ज्ञान असावं लागतं। देवाबरोबर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं। देव हा जाणण्यासाठी भक्तिभाव असावा लागतो। पशु पक्षी गुणवंत त्याची कृपा करी भगवंत। 84 लक्ष जीवनामध्ये मनुष्य हा प्राणी कधीच समाधानी सुखी नाही। तर माणसाला सुख शांती समाधान असेल तर श्री सद्गुरु चरणाला शरण जावे। दत्त महाराजांना कधीही तुम्ही हे सांगू नका की तुमच्यावर किती संकटे मोठी आहेत। त्या संकटांना शांत चित्ताने खडसावून एवढेच सांगा की तुझ्यापेक्षा माझे महाराज किती मोठे आहे। म्हणूनच म्हणते स्वामी भक्तांनो, सहमत असाल तर टाईप करा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा। सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही। त्याचप्रमाणे उम्मीद, विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहेत ते कधीच अपयशी होऊ शकत नाहीत। हरणारा माणूस धाडस करत नाही, जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही। सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही आणि अपमान झाला तरी जो दुःखी होत नाही तोच सर्वश्रेष्ठ। निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते भक्तांनो, जे नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जात असते। जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही। जे स्वतःसाठी मागितले जाते त्याला भीक म्हणतात, परिवारासाठी मागितले जाते तिला भिक्षा, समाजासाठी मागितले जाते ते म्हणजे ज्ञान आणि विश्वासाठी मागितले जाते ते म्हणजे पसायदान। मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे। मन नेहमी निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा। कोणी कितीही फसवले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी सत्य असते आणि जेथे सत्य आहे तेथे परमेश्वर आहे। विश्वास असल्यास लगेच आता ह्या भक्तिमय चॅनलला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमचा एक शेअर कोणत्या तरी भक्ती मार्गाला कोणाला तरी लावत असतो, कोणीतरी दुःखातून बाहेर येईल, पुण्याचे तुम्ही भागीदार व्हाल, भाग्यवंत ठराल। म्हणून तुमच्या प्रियजनांना हा संदेश शेअर करायला विसरू नका। स्वामी म्हणतात, बाळा, पूर्वजन्मी केलेली कर्मे जी ह्या जन्मात फळरूपाने प्राप्त होतात त्यालाच प्रारब्ध म्हटले जाते। बरे वाईट दोन्ही प्रकारची कर्माचे फळ या जन्मात मिळत असते। त्यामुळे जीव सुख दुःख भोगत असतो। सगळं व्यवस्थित चाललेलं असताना अचानक काहीतरी वाईट घडणे यालाच प्रारब्ध म्हटले जाते। अचानक धनलाभ होऊन श्रीमंत होणे हे सुद्धा प्रारब्धाचेच लक्षण आहे। त्यामुळे तुम्ही कर्मावरती लक्ष द्या आणि कर्म चांगले करा। पूर्वजन्मी उत्तम काम करणाऱ्यास उत्तम फळ प्राप्ती होते, अधम कर्म करणाऱ्यास वाईट फळ प्राप्त होते। प्रारब्धाशिवाय फळ प्राप्ती होत नाही। धावपळ मेहनत करून जर फळ प्राप्ती होत असती तर रस्त्याच्या कडेला दगड फोडणारे सगळ्यात जास्त मेहनत करतात। पुरुषार्थ सुद्धा प्रारब्धाला मदत करत असतो। अध्यात्मात प्रगती करायची असेल तर प्रथम प्रारब्ध शुद्धी करावी लागेल। प्रारब्ध शुद्ध केल्याशिवाय अध्यात्मात कधीही प्रगती होत नाही। प्रारब्धाचे तीन मुख्य भेद आहेत। हे मानवाच्या चित्तामध्ये पूर्वीच्या हजारो जन्मांचे संस्कार साठवलेले असतात। त्याचप्रमाणे पूर्वीच्या हजारो जन्मांतील कर्माचे व वासनांचे गाठोडे या चित्तामध्ये साठलेले असते।
या गाठोड्याला संचित असे म्हणतात आणि संचितामधून या जन्मी जे काही मानवाने भोगायचे आहे त्याला प्रारब्ध म्हणतात. या प्रारब्धानुसारच माणसाला बुद्धी होत असते. म्हणून बुद्धी कर्मानुसारिणी म्हटले आहे. या जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास क्रियामान कर्म म्हणतात. अर्थात हे क्रियामान कर्म पुन्हा संचितात जमा होते व संचिताचे गाठोडे वाढत जाते. म्हणून प्रत्येक कर्म करताना नीट विचार करून कर्म करा व आपल्याला पाप लागणार नाही, आपल्याकडून काही चुकीचे घडणार नाही, कोणाला त्रास होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या. संचित, प्रारब्ध आणि क्रियामन याचे कार्य कसे चालते ते आपण पाहू. जर तुम्ही कर्म चांगले केले तर त्याचे फळ तुम्हाला चांगलेच मिळणार आणि जर तुम्ही वाईट कर्म केले तर वाईटच. कर्माचा हिशोब हा जरी आपल्याकडे नसेल, समोरच्याकडे नसेल, तरी भगवंताकडे आपल्या सर्व कर्माचा हिशोब लेखाजोखा आहे. विश्वास असल्यास अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या मनुष्याला वेदनांचे ओझे असतानाही हसतमुख राहता येतं त्याच्यासारखा सहनशील आणि अभिनय सम्राट या जगात दुसरा कोणीच शोधूनही सापडणार नाही. विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल. संघर्ष करत राहा. स्वतःसाठी आज जे करायला लागेल पण येणारी वेळ बदला. आज तुमच्याकडे काहीच नसेल तर ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहा. एक दिवस वेळ नक्कीच बदलेल. एक वेळ अशी येणार की तुमची वेळ बदललेली असणार. सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ असे 3दा टाईप करा आणि हा संदेश तुम्ही 5 जणांना शेअर करा. स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा. आयुष्यात कोणाची पारख करताना त्याच्या रंगावरून न करता उलट त्याच्या मनावरून करा. कारण पांढऱ्या रंगावर जर जगाचा विश्वास असता तर मिठाने सुद्धा जखमा भरल्या गेल्या असत्या. व्यक्तिमध्ये विचारभेद जरूर असावेत पण मनभेद मात्र असू नयेत. सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना. हे सत्य नित्य स्मरणात ठेवून जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. सहमत असाल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून स्वामींचे नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.